महाराष्ट्रात पालखी मार्गाचं काम आता फक्त धार्मिक दृष्टीने नाही तर मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणून सुद्धा पाहिलं जातंय। कारण दरवर्षी लाखो वारकरी, हजारो वाहनं आणि सतत वाढणारी वाहतूक कोंडी यामुळे अनेक शहरांवर प्रचंड ताण येतो। विशेषतः फलटण, जेजुरी, पंढरपूर या भागांमध्ये पालखी काळामध्ये परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं चित्र वारंवार दिसत होतं। आता मात्र या सगळ्या समस्यांवर मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फलटण मध्ये अनेक मोठ्या प्रकल्पांची घोषणा केली असून पुढील काही वर्षांमध्ये या संपूर्ण भागाचं चित्र बदलणार असल्याचं स्पष्ट झालंय। चला तर याबद्दलच अधिक सविस्तररित्या बोलूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे गेल्या काही दिवसांपासून पालखी मार्गाची पाहणी करत असून गेल्या 4 वर्षांपासून रखडलेल्या वाखरी ते पंढरपूर रस्त्याबद्दल आपण बोललो आहोत। मात्र त्यानंतर आता फलटण बद्दलही महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। अर्थात काही दिवसांपूर्वी फलटण मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये गडकरी यांनी केलेल्या घोषणांमुळे आता पालखी मार्गासह फलटण, जेजुरी आणि पंढरपूर परिसरातील वाहतुकीचं चित्र मोठ्या प्रमाणात बदलणार असल्याचं समोर आलंय। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्ते, पूल असोत किंवा वाहतूक कोंडीचे प्रश्न आता प्रत्यक्षात मार्गी लागण्याच्या टप्प्यावर पोहोचलेले आहेत। विशेष म्हणजे ही केवळ घोषणा नसून अनेक कामांची निविदा प्रक्रिया सुद्धा सुरू झाली असून काही कामं अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली आहेत। फलटण शहरातील वन टाइम इम्प्रूव्हमेंट तत्वावर तब्बल 97 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे। या प्रकल्पामुळे शहरातील वाहतुकीच्या अनेक मोठ्या अडचणी दूर होणार आहेत। सध्या तांबमाळ आणि अब्दागिरी वस्ती हा सुमारे 7 किलोमीटरचा रस्ता अरुंद असल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतोय। याच मार्गावरून पालखी सोहळा सुद्धा जात असल्याने वारीच्या काळामध्ये परिस्थिती आणखीनच गंभीर बनते। हजारो वाहनं, एसटी असो, ट्रक आणि लाखो वारकरी एकाच रस्त्यावर आल्याने अनेकदा वाहतूक सुद्धा तासनतास ठप्प होत होती। आता हा संपूर्ण रस्ता 4 पदरी केला जाणार आहे। हा रस्ता तांबमाळ, जिंती नाका, वैकुंठ, स्मशानभूमी परिसर, नाना पाटील चौक, पंढरपूर रोड, श्रीराम कारखाना परिसर, राव रामोशी पूल आणि पुढे अब्दागिरी वस्तीपर्यंत सुद्धा जाणार आहे। त्यामुळे शहरातील मुख्य वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। नागरिकांसाठी रोजचा प्रवास सुलभ होणार असून पालखीच्या काळात सुद्धा याचा मोठा फायदा मिळणार आहे। दरम्यान फलटण मधील बाणगंगा नदीवरील पूल हा गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक मानला जात होता। वैकुंठ स्मशानभूमी जवळील या पुलावर अनेक अपघात देखील झालेले आहेत। राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सुद्धा गंभीर अपघात याच परिसरामध्ये झाला होता। त्यामुळे या पुलाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला होता। आता या ठिकाणी पूर्णपणे नवीन आणि रुंद पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आधुनिक पद्धतीचा हा पूल वाहतुकीसाठी अधिकच सुरक्षित असणार असल्याचा दावा देखील केला जातोय। याचबरोबर पंढरपूर रोडवरील राव रामोशी पुलाचा सुद्धा प्रश्न अनेक वर्षांपासून गंभीर बनला होता। नीरा उजव्या कालव्यापासून असलेला हा पूल अत्यंत अरुंद असल्याने इथे वारंवार अपघाताच्या घटना सुद्धा घडतच होत्या। विशेषतः पालखी काळामध्ये वारकरी आणि वाहन सुद्धा एकाच मार्गावर आल्याने मोठी गर्दी सुद्धा इथे निर्माण होत होती। आता हा पूल नव्याने उभारण्यात येणार असून रुंदीकरणासह सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सगळे बदल इथे केले जाणार असल्याचं देखील म्हटलं गेलंय। दरम्यान पालखी मार्गाचं काम सध्या 6 पॅकेजमध्ये सुरू असून ते जवळपास पूर्णत्वाकडे सुद्धा गेलेलं आहे। या मार्गावर आणखी काही मोठ्या प्रकल्पांची घोषणा सुद्धा नितीन गडकरी यांनी केली आहे। जेजुरी येथे 250 कोटी रुपयांच्या खर्चातून 2 किलोमीटर लांबीचा उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे। जेजुरी गडावर दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात, त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते। या उड्डाण पुलामुळे शहरातील गर्दी कमी होण्यास मदत होणार असून अपघातांचं प्रमाण सुद्धा घटण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। तसंच नीरा रोडवर 72 मीटरचा रेल्वे उड्डाण पूल म्हणजेच ROB उभारण्याची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे। या पुलामुळे सध्या खंडित असलेला रस्ता जोडला जाणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। शिवाय रेल्वे फाटकामुळे होणारी वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी होईल। याचबरोबर टेंभुर्णी पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग 9.50 किलोमीटरचा पंढरपूर बायपास देखील उभारण्यात येणार आहे। सध्या शिर्डी, अहिल्यानगर आणि टेंभुर्णीकडून येणारी वाहतूक थेट पंढरपूरकडे शहरामध्ये प्रवेश करते, त्यामुळे शहरामध्ये प्रचंड गर्दी निर्माण होते।
नवीन बायपासमुळे ही वाहतूक शहराबाहेरून विजापूर आणि मंगळवेढा या मार्गाने वळवली जाणार असल्याचं म्हटलं गेलंय। त्यामुळे पंढरपूरकडे शहरातील वाहतुकीचा ताण हा कमी होईल आणि अपघातांचं प्रमाण सुद्धा नक्कीच घटेल। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पंढरपूरला पूर्ण रिंग रोडची सुविधा सुद्धा उपलब्ध होणार आहे। दोन्ही पालखी मार्ग ज्या तोंडले परिसरामध्ये एकत्र येतात त्या ठिकाणी 100 कोटी रुपयांच्या खर्चातून उड्डाणपूल उभारण्याची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे। पालखी काळामध्ये या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असते, त्यामुळे हा उड्डाणपूल महत्त्वाचा देखील मानला जातोय। दरम्यान प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी एअरपोर्ट जंक्शन विकसित करण्याचा आणि त्या ठिकाणी फ्लायओव्हर उभारण्याचा सुद्धा विचार सुरू असल्याचं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे भविष्यात पुणे, बारामती, फलटण आणि पंढरपूर या भागातील संपर्क अधिकच मजबूत होण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे। शिवाय या सर्व प्रकल्पांमुळे फक्त रस्ते रुंद होणार नाहीये, तर वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि वेगवान सुद्धा होणार आहे। शिवाय फलटण, जेजुरी आणि पंढरपूर परिसरातील नागरिकांना याचा थेट फायदा घेता येणार असून पालखी काळात वारकऱ्यांना सुद्धा मोठा दिलासा मिळणार आहे आणि अनेक वर्षांपासून रखडलेले प्रश्न आता प्रत्यक्ष सुटण्याच्या मार्गावर आल्याने या घोषणांकडे संपूर्ण भागाचं सुद्धा लक्ष लागून आहे। मात्र आता हे प्रकल्प किती वेगामध्ये पूर्ण होतात हे पाहणं आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचं ठरेल। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कोऱ्या प्रकल्पाच्या सविस्तर माहितीसह। मात्र तोपर्यंत तुम्ही अशाच विकासात्मक गोष्टी ऐकण्यासाठी, शिवाय राजकीय आणि इतर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका।